गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आपण बघणार आहोत 11.11 कॉन्सेप्ट रोल ऑफ मायक्रोब्स ॲज अ बायो कंट्रोल एजंट. आता मायक्रोबचा रोल आहे टू कंट्रोल बायोलॉजी, बायो कंट्रोल एजंट. आता मग बायो कंट्रोल एजंट म्हणजे काय की असा एजंट की जो प्लॅन्टवरती पडणारे डिसीज, प्लॅन्टवरती पडणारे इन्फेक्शन, प्लॅन्टवरती पडणारी बुरशी ही नॅचरल पद्धतीनं कंट्रोल करेल विथ द हेल्प ऑफ एजंट मायक्रोब्स. लक्षात आहे का? म्हणजे सगळ्यांना माहीत असेल की आता सध्या आपण रानावरती ज्यावेळी कीड पडते किंवा काही डिसीज होतात त्यावेळी आपण काय करतो आहे, इन्सेक्टिसाईड, पेस्टिसाईड किंवा काही आपण विडीसाईड आपण हे करतो आहे, स्प्रे करतो आहे आणि त्याच्यावर ते आपण कंट्रोल करतो आहे. तर ते न करता, त्यामुळे आपली इकॉलॉजी, आपलं एन्व्हायरमेंट पोल्यूट न करता आपण वेगळ्या पद्धतीनं त्याच्यावरती आपण ट्रीटमेंट करू शकतो आहे. आणि हे सगळे जे श्रेय जातं हे मायक्रोब्स जातं. सो रोल ऑफ मायक्रोब्स ॲज अ बायो कंट्रोल एजंट आपण बघूया. The term biocontrol refers to use of biological method to control disease and pest. The natural method of eliminating and controlling insect, pest and other disease causing agent is by using their natural biological enemies. त्याचा नॅचरल जो बायोलॉजिकल एनिमी आहे तो आपण हे करतोय. दिस इज कॉल्ड ॲज अ बायोकंट्रोल ऑर बायोलॉजिकल कंट्रोल. सगळ्यांना माहीत असेल की ऊसावरती मावा पडतो. ऊसाची पानं पांढरी पडतात नंतर ती काळी पडतात. तर त्याला कंट्रोल करण्यासाठी निसर्गानं एक अळी तयार केलेली आहे. ज्यावेळी ती अळी तयार होते त्यावेळी तो मावा ॲटोमॅटिक कंट्रोल होतो. ठीक आहे. द एजंट विच आर एम्प्लॉयड फॉर दिस आर कॉल्ड बायो कंट्रोल एजंट. मायक्रोब्स आर वन अमंग देम. दीज मायक्रोब्स इन्क्लूड बॅक्टेरिया. मग हे कोण कोण आहेत बघा. बॅक्टेरिया आहे, फंगी आहे, व्हायरसेस आहेत आणि प्रोटोझोआन्स आहेत. हे सगळे काय करतात, बायो कंट्रोल एजंट म्हणून काम करतात. दे आर ऑल आर मायक्रोब्स. Microbes as biocontrol agent act in 3 ways. Either they cause the disease to the pest or complete or kill them. 3 प्रकारे काम करतात. The chemicals, insecticides, pesticides are extremely harmful to human beings and also pollute our environment. जे insecticides आहेत, chemicals आहेत, हे लक्षात ठेवा. आपल्या इकॉलॉजीला तरी हार्मफुल आहेत पण ह्युमन बिंगला हार्मफुल आहेत किंवा ते एन्व्हायरमेंट पोल्यूट करतात किंवा कॅन्सर कॉझिंग एजंट त्याच्यामध्ये आहेत, harmful आहेत. Hence, the use of biocontrol measures will greatly reduce our dependency on toxic chemical and pesticides. त्यामुळे लक्षात ठेवा हा एक चांगला पर्याय आहे की याच्यामुळे कुठलं पोल्युशन होणार नाही, याच्यामुळे ह्युमन बिंगला कुठल्या प्रकारचा धोका नाही आहे. तर असं हे सेफ असं बायोकंट्रोल एजंट मायक्रोब्स म्हणून आपण त्याकडे बघू. मग आता कुठले एक्झाम्पल्स आहेत बघा. सो एक्झाम्पल्स ऑफ मायक्रोबियल बायोकंट्रोल. पहिलं एक्झाम्पल दिलं आहे बॅसिलस थुंजेन्सिस, दॅट इज BT. B for bacillus, small t for thungensis, scientific नाव आहे. is used to get rid of butterfly, caterpillar, where dried spores of bacillus thungensis are mixed with water and spray onto vulnerable plants such as brassicas and fruit trees. These spores are then eaten by the insect larvae. In the gut of the larvae, the toxin cryprotein is released and the larvae get killed eventually. खूप छान एक्झाम्पल आहे बघा. बॅसिलस थुंजेन्सिस ही एक बॅक्टेरिया आहे आणि बॅक्टेरिया आपण काय करतो आहे, वॉटरमध्ये मिक्स करतो आहे आणि ती स्प्रे करतो आहे. ठीक आहे. बटरफ्लाय, कॅटरपिलर त्यांचे जे आळी आहेत, लार्वी आहेत, ह्या लार्वी ती खातात ती पानं आणि ते पाण्याबरोबर हे बॅसिलस थुंजेन्सिस पण ते खातात. ते सगळं त्यांच्या गटमध्ये जातं, थोडक्यात इंटेस्टाईनमध्ये. तिथं एक टॉक्झिन तयार होतं. त्या टॉक्झिनचं नाव आहे क्रायप्रोटीन. आणि एकदा का हे प्रोटीन तयार झालं की ॲटोमॅटिक त्या बॅक्टेरियाचा डेथ होतो. आणि अशा प्रकारे बटरफ्लाय, कॅटरपिलर ह्या कंट्रोल केल्या जातात किंवा त्याचं जर फर्दर मल्टिप्लिकेशन जे होणार होतं ते ॲटोमॅटिकली काय होतं, कमी होतं. ठीक आहे. छान एक्झाम्पल आहे बघा. बॅसिलस थुंजेन्सिस, स्पेलिंग व्यवस्थित पाठ करा थुंजेन्सिसचं आणि सायंटिफिक नाव आहे ते, त्यामुळं यू शुड अंडरलाईन बोथ दी वर्ड्स. सेकंड आहे ट्रायकोडर्मा स्पेसिस. ही एक स्पेसिस आहे. ट्रायकोडर्मा स्पेसिस आर फ्री लिव्हिंग फंगी. ही फ्री लिव्हिंग फंगी आहे फाउंड इन द रूट इकोसिस्टीम. ही रूटमध्ये पाहायला मिळते सॉईलमध्ये. त्याला आपण म्हणतो रायझोस्पियर. दीज आर इफेक्टिव्ह ॲज अ बायोकंट्रोल ऑफ सेव्हरल सॉईल बॉर्न फंगल प्लांट पॅथोजन्स. लक्षात का? म्हणजे जे सॉईलमध्ये असणारे जे फंगल पॅथोजन्स त्याच्यावरती हे एक रामबाण उपाय म्हणून आपण ह्याकडे बघतोय. सो द फंगस प्रोड्यूस सबस्टन्स लाईक व्हायराडिन, ग्लिओटॉक्झिन, ग्लिओरिन, हे त्याच्यापासून तयार होतात. हे सगळे केमिकल्स ते ॲटोमॅटिक त्याच्यावरती काय करतात, कंट्रोल करतात एक्सेट्रा. दॅट इनिबिट द अदर सॉईल बॉर्न पॅथोजन अटॅकिंग द रूट रायझोम. So etc. So causing
रॉट डिसीज. त्यामुळे लक्षात हे रॉट डिसीज होत नाहीत. म्हणजे लक्षात ठेवा हे जे 3 टॉक्झिन आहेत, व्हायरिडिन, ग्लिओटॉक्झिन आणि ग्लिओरिन, ठीक आहे, हे जे 3 केमिकल्स आहेत, हे तिन्ही केमिकल तिथं तयार झाल्यामुळं बाकीचे जे डिसीज आहेत, पॅथोजन्स आहेत, त्याचा अटॅक त्या रूटवरती होत नाही. त्यामुळे रूट हे सेफ राहतात. तर 4 ग्रुप्स ऑफ बायोकंट्रोल एजंट्स आर नोन. दे आर बॅक्टेरिया, फंगी, व्हायरस अँड प्रोटोझोआ. म्हणजे ग्रुप 4 केलेत. टोटल जे आपण बायोकंट्रोल एजंट म्हणून पाहतोय तर ह्याच्यामध्ये 4 प्रकारे त्याच्यामध्ये डिवायडेशन केलेलं आहे. त्यातला पहिला आहे बॅक्टेरिया, सेकंड आहे फंगी, थर्ड आहे व्हायरसेस आणि लास्ट आहे प्रोटोझोआ. पहिला बघूया आपण. फर्स्ट मायक्रोबियल पेस्टिसाइड्स अँड देअर होस्ट. आता बघा मायक्रोबियल पेस्टिसाइड्स अँड देअर होस्ट, त्याचा प्रत्येकाचा होस्ट काय आहे ज्याच्यावरती ते हरभर होतात. द कोरिलेशन इज डिपिक्टेड ॲज पर द फॉलोइंग टेबल. हा टेबल खूप इम्पॉर्टंट आहे. बघा बॅक्टेरिया, फंगी, प्रोटोझो आणि व्हायरसेस. प्रत्येक हा काय झाला पॅथोजन झाला, त्याचा हा काय झाला होस्ट झाला. म्हणजे ही बॅक्टेरिया ह्या होस्टवरती डिपेंड आहे, ही फंगी ह्या होस्टवरती डिपेंड आहे, हा प्रोटोझोआ ह्या होस्टवरती डिपेंड आहे. होस्ट की ज्याच्यावरती पॅथोजन डिपेंड आहे, त्याच्यावरती तो हार्बर होतो, त्याच्यावरती त्याची लाईफ सायकल पूर्ण करतो, दॅट इज होस्ट. ओके. व्हायरसेस आणि त्याचे असणारे होस्ट. पहिला बघूया. हा चार्ट तुम्हाला नीटसाठी CETसाठी पाठ करावाच लागेल, शिवाय स्टेट बोर्डला पण आहेच. बॅक्टेरिया कुठला? BT, बॅसिलस थ्रिंजेन्सिस, बॅसिलस पॅपिली, बॅसिलस लेंटिमॉर्बस. हे पॅथोजन्स आहेत. त्याचं होस्ट काय बघा? कॅटरपिलर्स. कॅटरपिलर्स म्हणजे काय? आया, मोठ्या आया. कॅबेज वॉर्म, जो कॅबेजवरती असतो. अडल्ट बीटल, भृंगा, ब्लॅक कलरचा असतो. हे त्याचे होस्ट आहेत, ह्याच्यावरती त्या पाहायला मिळतात. फंगी म्हणजे लक्षात ठेवा कॅटरपिलर, कॅबेज वर्म आणि अडल्ट बीटल ह्यांना जर आपल्याला कंट्रोल करायचं असेल तर आपण काय यूज करायला पाहिजे? तर ह्या 3 बॅक्टेरिया यूज करायला पाहिजेत. म्हणजे बॅसिलस थ्रिंजेन्सिस, बॅसिलस पॅपिली अँड बॅसिलस लेंटिमॉर्बस. लक्षात येते? समजते? ठीक आहे. मग त्यांनी बघा की सायंटिस्टनी हे होस्ट, त्याचा पॅथोजन हा त्यांनी शोधून काढला आहे, त्यामुळे ते आपल्याला बरं पडते. फंगी, ब्युवेरिया ब्राझॅना, एंटोमॉर्फाथोरा, पॅरेडोरस्मिस, झुपथोरा, रॅडिकन्स. हे काय आहेत? फंगी आहेत. ह्याचे होस्ट बघा. ॲफिड, क्रॉकी, ठीक आहे, ॲफिड, अंग्युलेकोनाडाटा, मेनली मिलीबग्स, माइट्स, व्हाईट फ्लाईज, पांढऱ्या माशा ज्या बदामावरती असतात बघा. काही माइट्स आहेत, टिक्स आहेत, मेली बग्स म्हणजे ढेकण्याच्यासारखे काही प्राणी आहेत, म्हणजे काही इन्सेक्ट्स आहेत. ॲफिड युंग्युलेकोलाटा आणि ॲफिड्स क्रॉकी. ह्यांना जर आपल्याला कंट्रोल करायचं असेल तर आपल्याला ह्या फंगी यूज कराव्या लागतील. ठीक आहे. नेक्स्ट बघा प्रोटोझोआन्स. नोझेमा लॅक्युस्टी. हा जो प्रोटोझो आहे हाचा होस्ट काय बघा? ग्रासहॉपर, कॅटरपिलर आणि क्रिकेट्स, हे 3 इन्सेक्ट. व्हायरसेस कुठले कुठे आहेत बघा? NPV, न्यूक्लिओ पॉलीहायड्रो व्हायरस अँड ग्रॅन्युलो व्हायरस, दॅट इज GV. हे 2 व्हायरस आहेत बघा, NPV आणि GV. हे याचा होस्ट काय बघा? कॅटरपिलर्स अँड गिप्सी माउथ, अँड्स, काही मुंग्या ब्लॅक असतील, ब्राऊन असतील, सेमी ब्लॅक असतील. वॉस्प म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की गांजीर माशीसारखे किडे. काही बीटल्स असतील, ह्याच्यावरती ते काय करतात? अटॅक करतात. आता जो नेक्स्ट कॉन्सेप्ट आहे तो आता आपल्याला पाहायचा आहे. बायो हर्बिसाइड्स. आता हर्बिसाइड्स, हर्ब म्हणजे काय? थोडंसं मोठं प्लांट आहे, बरोबर आहे. हे जे प्लांट आहे हे प्लांट मारण्यासाठी जे काही आपण केमिकल तयार करतो त्याला आपण म्हणतो हर्बिसाइड्स. बघा त्याला आपण म्हणतो तण किंवा तणनाशक. वीड्स आर द अनवॉन्टेड प्लांट्स दॅट ग्रोन इन ॲग्रिकल्चर फील्ड्स, पॉन्ड्स, लेक्स एक्सेट्रा. मग हे तण म्हणजे काय? रानामध्ये लक्षात ठेवा ज्या प्लांटमध्ये आपल्याला इंटरेस्ट आहे. फॉर एक्झाम्पल आपल्या रानामध्ये भुईमुंग आहे, आपण भुईमुंग केला आहे किंवा आपण सोयाबीन केला आहे. ठीक आहे. मग आपला इंटरेस्ट कशामध्ये आहे? भुईमुग आणि सोयाबीनमध्ये. किंवा आपला इंटरेस्ट कशामध्ये आहे? तर आपला इंटरेस्ट राईसमध्ये. मग ते सोडून जे काही बाकीचे प्लांट्स त्या रानामध्ये ग्रो होणार आहेत त्याला आपण काय म्हणतोय? तण. ह्या तणाचा आपल्याला काही उपयोग नसतो, उलट काय असतो? तोटा असतो. मग हे जे अनवॉन्टेड प्लांट्स आहेत की जे ॲग्रिकल्चर फील्डमध्ये ग्रो होत आहेत किंवा पॉन्ड्समध्ये, लेक्समध्ये जे येतात किंवा आपल्या ग्राउंडवरती येतात किंवा आपल्या घरासमोर येतात, ह्याचा आपल्याला काही उपयोग नाही. त्याला आपण काय म्हणतोय? वीड्स. त्याला आपण काय म्हणतोय? तण. आणि हे मारणारे म्हणजे ह्या तणाला, ह्या वीडला मारणारे जे काही केमिकल्स आहेत त्यांना आम्ही काय म्हणतोय? विडीसाईड. ओके. सो वीड्स कम्पीट
विथ द मेन क्रॉप इन द फार्म. ओके, त्याच्याशिवाय ते कम्पीट करते. सो लँड फॉर द वॉटर, स्पेस, मिनरल, लाईट, एअर एक्सेट्रा. आणि त्यामुळे लक्षात ठेवा जे काय प्लांट आहे त्याच्याशी ते कॉम्पीट करतं आहे. आणि हे कॉम्पिटिशन केल्यामुळे काय होणार आहे, तर पाणी जास्त घेणार आहे, स्पेस त्याला कमी मिळणार आहे, त्याला मिनरल्स कमी मिळणार आहेत, त्याला लाईट कमी मिळणार आहे, त्याला एअर कमी मिळणार आहे. लक्षात का? सो म्हणून ते लक्षात ठेवा काय आहे, त्या प्लांटसाठी ते घातक आहे. मग ते काय केलं पाहिजे, मारलं पाहिजे. अँड ऑल्सो ॲक्ट्स ॲज अ कोलॅटरल होस्ट फॉर सेव्हरल पॅथोजन. त्याच्यामुळे जे काय पॅथोजन येणार आहेत ते सुद्धा त्या प्लांटला डॅमेज करणार आहेत. सो मायक्रोब्स आर ऑल्सो यूज ॲज अ हर्बिसाइड. मेनी डायकॉट हर्ब्स दॅट ग्रो इन द फील्ड ऑफ सिरियल्स ॲज वीड कॅन बी किल्ड बाय सर्टन मायक्रोब्स. फॉर एक्झाम्पल असे कुठले कुठले आहेत बघा की जे बायो हर्बिसाइड्स म्हणून काम करतात, पॅथोजन. द मायक्रोबियल हर्बिसाइड्स अँड देअर होस्ट. आता इथं खूप छान दिलेलं एक्झाम्पल, होस्ट दिला आहे आणि त्याचं मायक्रोबियल प्लांट दिले. पॅथोजेनिक फंगी ॲज अ मायक्रो हर्बिसाइड्स. पॅथोजेनिक फंगी हे मायक्रो हर्बिसाइड्स म्हणून काम करतात. मायको, जिथं जिथं मायको हा शब्द येईल तिथं लक्षात ठेवायचं की फंगी. सो मायको हर्बिसाइड्स. फायटोफायथोरा पॅल्मिओरा कंट्रोल मिल्क वीड इन ऑर्किड्स. ह्या ऑर्किडवरती ते उपयोग होते. अल्टरनारिया क्रॅसा कंट्रोल वॉटर हायसिंथ. फ्युजारियम स्पेसिस कंट्रोल द मोस्ट ऑफ द वीड. लक्षात आलं, फ्युजारियम स्पेसिस जर आपण हे केलं, ही जी फंगी ही काय करते, मोस्ट वीडला काय करते, मारून टाकते. बॅक्टेरियल पॅथोजन ॲज अ हर्बिसाइड. आता काही बॅक्टेरिया, आता आपण काय बघितलं की काही फंगस बघितलं की ज्या फंगस विडीसाईड म्हणून काय करतात, बायो कंट्रोल एजंट म्हणून काम करतात. आता आपण काय करूया, काही बॅक्टेरिया बघूया की जे हर्बिसाइड म्हणून काम करणार आहेत. सुडोमोनास स्पेसिस अटॅक सेव्हरल वीड. झॅन्थोमोनास स्पेसिस अटॅक सेव्हरल वीड. ॲग्रोबॅक्टेरियम स्पेसिस अटॅक सेव्हरल वीड. बघा, सुडोमोनास स्पेसिस, झॅन्थोमोनास स्पेसिस, ॲग्रोबॅक्टेरियम स्पेसिस, ह्या तिन्हीही ज्या बॅक्टेरिया आहेत ह्या काय म्हणून काम करत आहेत, तर ह्या विडीसाईड म्हणून काम करत आहेत. थर्ड आहे इन्सेक्ट ॲज हर्बिसाइड. काही इन्सेक्ट हर्बिसाइड म्हणून काम करतात. बघा किती छान आहे. टायरिया मॉथ कंट्रोल द वीड ऑफ सिन्सिओ जोकोपिक आहे. कॅक्टोबॅक्टिस कॅक्टोरम कंट्रोल कॅक्टिविटीज. कॅक्टी म्हणजे जे वाळवंटामध्ये किंवा जे डेझर्टमध्ये असतात किंवा जे काटेरी वनस्पती असतात त्याला कंट्रोल करण्यासाठी हे ब्लास्टिस कॅक्टोरम हा जो इन्सेक्ट आहे हा यूज केला जातो. म्हणजे बघा, हे ब्लास्टिस कॅक्टोरम हे तुम्ही गुगलवरती टाका, तो इन्सेक्ट बघा. टायरिया मॉथ हा काय करतोय, सिन्सिओ जोकोपिक ह्याच्यावरती, ह्या वीडवरती काय करतोय, कंट्रोल करतोय. ठीक आहे, इथं आपण थांबूया. नेक्स्ट लेक्चरला आपण बघूया रोल ऑफ मायक्रोब्स ॲज अ बायो फर्टिलायझर. लास्ट पार्ट आहे हा.